प्रश्न है 80,000 रुपये की राशि है, 2 वर्षों के लिए है। चक्रवृद्धि ब्याज जो है और साधारण ब्याज जो है इनका जो अंतर है वो 288 रुपये दिया है। तर आपल्याला अशा प्रश्नात काय करायचं आहे, जेव्हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातलं 2 वर्षाचं अंतर जेव्हा दिलं असते तेव्हा त्यासाठी आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे। सूत्र असं आहे, अंतर बरोबर मूलधन गुणिला दराचा वर्ग आणि भागिला 100चा वर्ग। हे जे सूत्र आहे हे सूत्र फक्त कधी वापरायचं आहे, जेव्हा 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातलं अंतर दिलेलं असते। तर आपलं अंतर जे आहे, अंतर किती दिलेलं आहे 288 रुपये। सूत्रामध्ये आपण जे दिले त्या मूलधन आहे आपलं 80,000 रुपये गुणिला दराच्या जागी आपण काय घेऊ, x घेऊ, वर्ग भागिला 100 गुणिला 100, 100 2 वेळा कारण इथं वर्ग आहे वर। तर 2 0 2 0 2 0 2 0 कटले आणि अशा प्रकारे भाग दिल्यानंतर आता 8 जो आहे हा 8 याला काय येईल, भागिला येईल। तर 288 भागिला 8 बरोबर काय, x वर्ग। तर याला जर आपण भाग तोडला तर 8 त्रिक 24 आणि 8 सक 48 म्हणजे x वर्ग बरोबर किती आला, 36। म्हणजेच आपला x किती आला, 6। म्हणजेच आपला हा जो झाला हा दर किती झाला, 6%।